श्रीमती कस्तुरबाई वाचन कॉलेजवर ज्युनियर विभागाचा उपप्राचार्य आहे। 30 वर्ष माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक म्हणून मी काम केले आहे। कोल्हापूर जिल्ह्यात केले, सांगली जिल्ह्यात केले आणि 10 वर्ष 42 शाखा असलेल्या लट्टे एज्युकेशन सोसायटीचा मी अधीक्षक होतो, प्रशासक होतो। प्रशासकीय कामाचा अनुभव आहे। कायदे प्राथमिकचे असतील, माध्यमिकचे असतील, उच्च माध्यमिकचे असतील, सिनियरचे असतील, या सगळ्या कायद्यांचा अभ्यास केल्यामुळे या शिक्षण क्षेत्रातल्या घडामोडीविषयी ज्यावेळी शिक्षक आणि शिक्षकेतर अन्याय होतो त्यावेळी आमचं मन पेटून उठतं। आणि मग गेली 22 वर्ष ज्युनियर कॉलेज संघटनेचा मी पदाधिकारी आहे। जिल्ह्याचा आहे, विभागाचा आहे, राज्याचा आहे। संस्था चालक संघटनेचा मी राज्य लेवलवर आहे, विभागावर आहे, तालुका लेवलवर सगळीकडे आहे। संस्था चालकांच्या समस्या असतील, शिक्षकांच्या असतील, शिक्षकेतरांच्या असतील, त्या सगळ्या समस्यांची माझा अतिशय जवळचा परिचय आहे। आता मी आज रयतमध्ये आलोय। रयत शिक्षण संस्था हे महाराष्ट्राचं हृदय आहे। कर्मवीर अण्णा आणि रयत माऊली लक्ष्मीबाई ही महाराष्ट्राची 2 फुफ्फुस आहेत, सगळ्यांना सांगत असतो मी। आणि संबंध रयतचं जाळं म्हणजे हे रक्ताविरण संस्था आहे महाराष्ट्राची। ते निकोप राहिली पाहिजे, शुद्ध राहिली पाहिजे, तरच महाराष्ट्र निरोगी राहतो, यावर माझी श्रद्धा आहे। आणि म्हणून अण्णांच्यावर मी अनेक व्याख्यानं दिलेली आहेत। बहुजन समाजाचं शिक्षण उत्तम चालावं, बहुजन समाजामध्ये आनंद निर्माण व्हावा म्हणून शेळकेंच्यासारखी माणसं काम करत असतात, सरांच्यासारखी। प्रमुख म्हणून तुम्हाला लाभलेले सर, सुरुवातीला मी तुमचं ऋण का व्यक्त करतो। अण्णांच्या कार्यानं पुनीत झालेल्या रयत संस्थेच्या गांधी हायस्कूलमध्ये रोकडीमध्ये मला आत यायला परवानगी दिली आणि महाराष्ट्राचं भलं करणाऱ्या ह्या सगळ्या अतिशय महत्त्वाच्या गुरुजनांना वेळ काढून इथं बोलवलं आणि मला त्यांच्यासमोर व्यक्त होण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी आपला रयतचा तुमचा सगळ्यांचा ऋणी आहे। आता मी काय केलं आणि काय करणार आहे या संदर्भात एक पत्रक माझं लवकरच आता संध्याकाळी छापलेलं आहे, मी ते पडेल। ढोबळमानानं काय आहे ते याही पत्रकात मांडलेलं आहे, या पेपरमध्ये आलेलं आहे। मी पहिलं काम या पश्चिम महाराष्ट्रात जे केलं, 5ही जिल्ह्यातल्या माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय, सराव पाठशाळा, सैनिक शाळा यांच्या पगाराची सिस्टीम सर मी अपडेट केली। या विषयात मी आधी लक्ष घातलं। माझे अनेक बांधव पतसंस्थेच्या कर्जात बुडालेले आहेत, बँकेच्या कर्जामध्ये आहेत। 8-10 दिवस 15 दिवस पगार लेट झाला तर अनेक आपल्याला व्याजाचे बुर्धन बसतात। म्हणून गोरगरीब शिक्षक अनेक आहेत, कर्जदार आहेत। त्यांनी मला सांगितलं सर आमच्या पगाराची सिस्टीम तेवढी व्यवस्थित करा। 5ही जिल्ह्यातल्या पे युनिटच्या अधीक्षकांशी मी महिन्यातून 5 वेळा संपर्क करतो। पहिला माझा संपर्क असतो 25 तारखेच्या पुढे आणि 31 तारखेच्या, सर पुढच्या महिन्याचे ग्रँट्स आहेत का? ते म्हणतात कमी आहे, अजून आले नाही। लगेच फोन आयुक्तांना, लगेच फोन संचालकांना, साहेब ग्रँट्स उपलब्ध नाही आहे। ते म्हणतात शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे। दुसऱ्या दिवशी पुन्हा पाठपुरावा, ग्रँट्स आले, पे युनिटचे स्वतः फोन मला येतात, सर ग्रँट्स आले बरं का, तुम्ही वर बोला बरं झालं। ग्रँट्स आल्यानंतर किती शाखांनी तुमच्याकडं पगारपत्रक सादर केली, अद्याप किती शिल्लक आहे, त्याचा आकडा घेणार, पुन्हा पोस्ट टाकणार, राहिलेल्याने तातडीने सादर, कुणीही मागे राहता कामा नये। आणि ही प्रक्रिया जी आहे ती 15 तारखेपर्यंत पूर्ण करून घ्यायची। कन्सॉलिडेट झालं का, अप्रूव्हल झालं का, तिसरा फोन, ते झालं की 4था फोन 2 दिवसांना ट्रेझरीला गेलं का, आणि 5वा फोन ट्रेझरीतून बँकेत गेलं का, असं महिन्यातून 5 फोन कायम मी या मंडळींच्या संपर्कात राहून करून त्या 5ही जिल्ह्यातल्या शिक्षकांचे पगार सर अपडेट केलेले, एक सिस्टीम घालून दिलेली आहे। आता मी फक्त आढावा घेत राहतो, ते चालत राहते आता सिस्टीम। दुसरं काम केलं, 7व्या वेतन आयोगानुसार आपल्याला जी पडताळणी आहे ती पैशासाठी बऱ्याच ठिकाणी अडवणूक होत होती। 2000 द्या, 5000 द्या, 7000 द्या। कमाल केली एका लेखाधिकाऱ्यानं 40,000 मागितले। मला फोन आले, रयतमधले फोन आले, मी त्यांना सांगितलं तुमची जेवढी म्हणून पुस्तकं आहेत ती उद्याच्या उद्या सांगलीत या, मला तिथे येऊन फोन करा। 22 पुस्तकं होती। फोन केला त्याला, प्रकरण त्याला विचारलं मी, बास काय म्हटलं 40,000, सर 40 पैसे सुद्धा मागितले नाही तुम्ही, कोण मागितले, खाली काय झालं मला माहिती नाही साहेब,
तुमच्या आशीर्वादाशिवाय गोष्टी घडत नाहीत म्हटलं. क्लार्क धाडस करू शकत नाही. हे आता इथंच थांबलं तर बरं आहे, नाही तर तुमच्यावर फौजदारी करणार. धमकी दिली. 3 महिन्यामध्ये सगळीकडे कॅम्प लावून ऑफिसमध्ये बोलावून सगळे सेवा पुस्तकं स्टॅम्पिंग करून दिली. एक मला विश्वास आहे, आम्ही निर्भय नाही आहे. मला विश्वास काय, निर्भय राहिल्यानंतर तुमच्यावर कोणी अन्याय करू शकणार. 40 कशाला द्यायचे रे तुला म्हणून कोण विचारतच नाही. त्याला भेटतंय ते घामाघूम होतंय. आणि मग वर्गात शिवाजी महाराज शिकवायचा आणि लेखादे जाऊन लटपटायचं. मला हे भय काढायचं सेवक शिक्षक शिक्षकेतर बांधवांच्या. मला सारखे येतात फोन असे, निर्भय व्हा ना, सत्याची बाजू घेऊन चला, असत्यावर प्रहार करा, हातोडे मारा. कर्मवीर अण्णांनी घरदार सोडलं, रयत माऊलींनी 80 तोळे सोने विकले रयत घडवण्यासाठी. ते कशासाठी केलंय? म्हणून आपण सगळ्यांनी इथून पुढे निर्भय होणं गरजेचं आहे. हा संदेश माझा पहिला उमेदवार म्हणून आहे. समस्या निर्माण झाल्या, अन्याय झाला की बोलता आलं पाहिजे, प्रश्न विचारता आले पाहिजे, तरच ही शिक्षण व्यवस्था सुरळीत होणार आहे. मासिक पासचा प्रकार तुम्हाला माहिती आहे सगळा. मासिक पास कलेक्टर देत नव्हते. मी ज्यावेळी पहिल्यांदा कलेक्टरकडे गेलो त्यावेळी कलेक्टर मला म्हणाले, दरनाळे सर तुम्हाला कायदे माहिती आहेत का नाही? मी म्हटलं काय झालं? शिक्षकांनी शिक्षकेतर सेवकांनी हेडक्वार्टरला राहायचं असते, तुम्ही पास मागतायत कसं? म्हटलं हे आपत्ती व्यवस्थापनाच्या विरोधी आहे, जास्त आग्रह कराल तर तुम्हाला आत टाकेन. मी मला आत टाकण्यानं जर माझा प्रश्न मिटत असेल तर जरूर टाका म्हटलं. पण आज माझा शिक्षक आणि शिक्षकेतर बांधव काय अडचणीत आलाय. 15 जूनला शाळा सुरू, 14 तारखेला अजून 5 तारखेला निर्णय. तिकडे क्वारंटाईन व्हा म्हणतात 14 दिवस. कुटुंब शाळेजवळ यायला तयार नाही, गावात राहायला घर दोन कोण द्यायला तयार नाही. मग ह्या अदांतरी राहून अक्षरशः आत्महत्या करायची सुद्धा मला फोनवर बोलले लोक. माझी नोकरी जाते, आता काय करू? मी म्हटलं गप्प बसा. त्या कोरोनाच्या भयानक परिस्थितीमध्ये मी बाहेर पडून यड्रावकर साहेबांची भेट घेतली. साहेब म्हटले आमचे धर्मसंकट आलंय, आमच्यावर सोडवायला. तर त्याने ऐकून घ्यायचं सगळं. कलेक्टरला फोन लावला, सांगली आणि कोल्हापूरच्या दोघांना. त्या मंत्र्याला सुद्धा दाद देणार नाही. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार तुम्हाला पास देता येत नाही. अत्यावश्यक सेवा आहे काय तुमची? यड्रावकर म्हणाले तुम्ही IAS झालाय, शिक्षित झालाय, ते शिक्षणासारख्या अत्यावश्यक सेवेतनं तुम्ही झालाय. हे असलं उत्तर मला चालणार नाही. तातडीनं पास द्यायचे नाही. तर शासनाचं मार्गदर्शन घेतो. त्याला 4 दिवस घालवले. पुन्हा जाऊन बसलं त्यांच्यासमोर. आलं का तुमचं मार्गदर्शन? आलंय म्हटले, द्यायला सांगितले. तर यड्रावकर लगेच मुख्यमंत्र्यांना सांगितले तिकडनं पुन्हा. ती सगळी यंत्रणा हलवली त्यावेळी. म्हणून सुरळीतपणे आपण 3-4 महिन्याचे पास या काळात जे हे केले, या माध्यमातून सर 2200 शाळांमधले 4 जिल्ह्यातले शिक्षक माहिती जोडले. अनेक लोकांनी कृतज्ञता व्यक्त केली. मी एवढंच सांगितलं. फोनवर मला साहेब साहेब म्हणू लागले. मी म्हटलं पुन्हा साहेब म्हणायचं. साहेबाची हलकट जात माझी नाही. ते साहेब जे म्हणून घुमतात आता राजकारणात, हे सगळं बाठवलेलं आहे भारतीय संस्कृती आणि महाराष्ट्राची संस्कृती. त्या मालिकेत मला जायचं नाही आहे. एक सामान्य गरनाळे सर मला पुष्कळ आहे. तर अनेक लोकांनी कृतज्ञता व्यक्त केली. आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे, तुम्ही विधान परिषद अर्ज भरायला पाहिजे, अशी माणसं तुमची भेट. या सगळींकडून दबाव आल्यानंतर सर मी हा निर्णय करत आलो की एकदा विधान परिषदेत प्रवेश करून संबंध महाराष्ट्रातल्या शिक्षण व्यवस्थेवर होणारा अन्याय निपटून काढायचा चंग बांधला. म्हणून मी अर्ज भरलेला आहे. मी काय उद्योगपती नाही आहे, माझं काय 100-500 एकर शेती नाही आहे, मी काय शेतमजुराचा मुलगा आहे. आणि कर्मवीर अण्णांचा आदर्श घेऊन सगळं शिक्षण सर मी कमवा शकत नव्हतो. मी हॉस्टेलवर शिपाई होतो 3 वर्ष क्लार्क होतो, 2 वर्ष ऑडिटर होतो. हे सगळं करत करत मी MA वेळ कोल्हापूरला झालो जैन बोर्डिंगला. आणि कर्मवीर अण्णांचा आदर्श समोर ठेवून माझी सगळी वाटचाल झालेली आहे. माझा आदर्श शिवाजी महाराज आहे. त्यामुळं कुठल्याही अधिकाऱ्याला मंत्र्याला भीती घालायचा प्रयत्न त्यांनी ते केला तर जागेवर उत्तर देतो. ते धाडस मला या थोर पुरुषांनी दिलेलं आहे. महाराणी अहिल्याबाई होळकर यांचं चरित्र मी संपूर्ण वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं प्रशासक कसा असावा, आदर्श प्रशासक कसा असावा. आणि हे प्रशासन हो अहिल्याबाईंचं मला विधान परिषदेत न्यायचं आहे, शिक्षणात आणायचं आहे, महाराष्ट्रात पसरवायचं आहे. यासाठी मला काम करायचं आहे. आता तुमच्या 6 महिन्याचा जो प्रसूती काळ रजेचा जो आहे 3 महिने होता. आम्ही ज्युनियर कॉलेजच्या माध्यमातून जे प्रचंड मोठं बहिष्काराचं आंदोलन वगैरे केलं त्यावेळी हा मुद्दा घातला.
ज्या माऊलीच्या पोटातून शिवबा जन्मास यावा अशी तुमची अपेक्षा आहे, त्या माऊलीला त्या लेकराजवळ एक निदान 6 महिने तरी राहू द्या. हे पटवून दिलं आम्ही शालेय शिक्षण मंत्र्यांना. ते तयार नव्हते. 3 महिने जास्त आहेत म्हणजे पगारी. ते पटवून दिलं. 3 वेळा शिष्टमंडळ घेऊन गेली. तो 6 महिन्यात मग झाला. आता मी निवडून आल्यानंतर पहिलं काम करणार आहे, तुम्हाला प्रसूती हक्काची रजाई 1 वर्षाची शासनाने गरजेचे आहे बघा. मुलाजवळ आईनं 1 वर्ष थांबलंच पाहिजे, त्याशिवाय त्याच्या चांगली जडणघडण व्यक्तिमत्वाचे होणार नाही. अशा अनेक विषय आहेत. अर्धवेळ शिक्षकांना लाभ मिळवून द्यायचे आहेत. घोषित, अघोषित, अंशतः अनुदानित, नैसर्गिक वाढीच्या तुकड्या, यावरचा प्रकार काय झाला तुम्ही बघितला परवा. शिवाजी महाराजांच्या फोटोला हार घालणारे हे शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री मंत्रिमंडळात झालेला शासन निर्णय बदलतात. एवढी मोठी महाराष्ट्राची चेष्टा मी आतापर्यंत कधी बघितली नाही. नुसता शिवाजीचे पुतळे उभे करायचे. शिवाजीचं तुम्ही ऐकता काय, वागता काय? तुम्हाला संबंध महाराष्ट्राने तिथं काम करायला पाठवलंय लोकांच्या कल्याणासाठी. तुम्ही ठराव बदलताय. 18 महिन्याचा पगार बुडवला पाप गरिबांचा, आणि अजून पुढचा तर अजून सुरूच नाही आहे. म्हणून हाही प्रश्न मी हाती घेणार आहे. प्रसंग पडला तर संबंध महाराष्ट्रावर जन आंदोलन उभं करणार आहे. मीडियाला आव्हान करणार आहे, करा अटॅक शासनावरती. विचारवंत महाराष्ट्रात खूप आहेत, त्यांना सांगणार आहे तुमची लेखणी चालवा. ते हाल आम्हाला बघवत नाहीत. आता आत्महत्या केली किती लोकांनी, 56 लोक गेले त्यातनं. हा महाराष्ट्राचा पराभव आहे. तुम्हाला 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी करायचा अधिकार तुम्ही तेव्हाच गमावले. म्हणून आमच्या हे सगळ्या बांधवांचे हाल हे आपल्याला काम करायचं आहे. पेन्शन योजनेचा प्रश्न सुद्धा सर मोठ्या प्रमाणात हातात घेणार, प्रबोधन करणार आहे. केंद्र लेवलला करणार आहे, राज्य लेवलला करणार आहे, मीडियाचं करणार आहे, जनतेचं करणार आहे. हे पदरात पडल्याशिवाय आपण शांत बसायचं नाहीये. 6 वर्षामध्ये विधान परिषद सदस्य म्हणून त्या पटलावरती जनतेची प्रश्न, शिक्षकांची प्रश्न मांडायचा आटोकाट प्रयत्न मी करणार आहे. तिथपर्यंत पोहोचवायची ताकद मला तुम्ही देणार. ती ताकद असेल तर काय करू शकतो माणूस हे आम्ही अनुभवलेलं आहे. संघटनेत असल्यानंतर एवढी कामं होतात, तर विधान परिषदेचा सदस्य, तोही शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून किती मोठी ताकद आपल्याला मिळेल, ती ताकद तुम्ही द्यावी. कर्मवीर अण्णांसारखं निर्भय. महात्मा गांधींची हत्या झाली. बाळासाहेब खेरानी, महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनी, स्वर्गीय बाळासाहेब खेरानी तर्क काय केला, एवढं मोठं महाराष्ट्रात जे जाळपोळ होतंय ते कर्मवीर अण्णांनी दिलेल्या चेतावणीमुळे होते. बहुजन समाज त्यांचा ऐकतोय. त्यामुळं रयत शिक्षण संस्थेची ग्रँट बंद करून टाका. ऑर्डर काढली, ग्रँट बंद केली. अण्णांना कळलं साताऱ्यात, घोंगडं टाकलं खांद्यावर, रेल्वेनं मुंबईला आले. मंत्रालयात झप 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 पावलं टाकत वर मुख्यमंत्र्यांच्या केबिन जवळ गेले. तोपर्यंत शिपाई असा आडवा, हो आजोबा कुठं चाललाय? त्याला काय माहित कर्मवीर आहे ते. मान अशी धरली आहे, त्याला उचलून बाजूला ठेवली. ते घडलेलं आहे काय. ताकद खूप अण्णांच्या हातात. हात गेले, शेर सही करत बसले होते. 10 मिनिटावर बघितलं नाही. घोंगडं टाकलं, बसले. अर्ध्या तासानंतर खेळ त्यांच्याकडे होता. का भाऊराव का आलाय? उठून उभा राहिले. त्यांनी ग्रँट बंद केली होती ना. भाऊरावांना वाटले ग्रँट चालू करा म्हणून सांगायला आले. बाळासाहेब, मी सह्याद्री पुत्र आहे म्हणून सांगितलं. शिवाजी हा माझा आदर्श आहे. कारण मी माझ्या संस्थेला नाव जे दिलेलं आहे ना, सत्यशोधक समाजाच्या परिषदेमध्ये काल्याला, या बहुजन समाजाचं भलं व्हावं, की लेकरं गाड्यातनं फिरावीत, यांचे 2-3 मजले इमारती उभ्या राहाव्यात, ते IAS व्हावेत, SP व्हावेत, कलेक्टर व्हावेत, परदेशातली लोक अचंबित व्हावेत, असा पराक्रम माझ्या गोरगरिबांच्या मुलांनी करावा म्हणून काल्याला मी एकत्र येऊन, कोण महाराष्ट्र शिक्षण संस्था म्हणाला, कोण जनता शिक्षण संस्था म्हणाला, मी म्हणालो रयत शिक्षण संस्था. मला विचारण्यात आलं रयतच का नाव देत आहे? शिवाजी महाराजांच्या अंतःकरणात रयत होती म्हणून माझ्या संस्थेला रयत देतोय. बाळासाहेब माझा आदर्श शिवाजी आहे. मी कुठल्याही जगातल्या शक्तीला भेटणार नाही म्हटले, कारण माझा आदर्श तो आहे, शिवाजी आहे. आज मी इथं आलोय, काय सांगायला आलोय? खबरदार रयतची ग्रँट चालू केला. तुझ्या शासनाच्या रोपड्यावर माझी संस्था चाललेली नाही. माझी रयत ही गरिबानं जगवलेली रयत आहे.
5 रुपये, 2 रुपये, 10 रुपये फुले मंडईत मी ज्यावेळी झुरी पसरली शिवाजी कॉलेजच्या स्थापनेसाठी विद्यापीठाची ग्रँट भरायची होती, पैसे भरायचे होते, फी अर्ध्या तासात 25-26,000 रुपये जमले. 10 पैसे, 5 पैसे, 4 आणे असे भरली जोडी अण्णांची. बाळासाहेब, हा रयतेचा इतिहास आहे म्हटले, तुझ्या शासनाच्या रुपड्यावर आम्ही नाही धरलो. सयाजीरावने मला मदत केलेली आहे, आंबेडकरांनी मला मदत केलेली आहे, शाहू महाराजांनी मला मदत केलेली आहे. या जगातल्या दिग्गज महापुरुषांचे आशीर्वाद मला आहे. तुमच्या रुपड्याची मला गरज नाही. खबरदार चालू करशील म्हटले, घोंगडं खांद्यावर टाकले, झप झप उतरले, रेल्वेत येऊन बसले. साताऱ्यात घरात येऊपर्यंत तार आली. मिस्टर भाऊराव पाटील, द ग्रँट्स ऑफ रयत शिक्षण संस्था हॅज बीन कंटिन्यूड ॲज दोज इन द पास्ट. ही तार आहे अण्णांची. शासनाला सोडणारा माणूस होता, कोणालाच घाबरणारा माणूस होता. ज्या झोपडीमध्ये चुलीजवळनं गटार जात होती त्या घरामध्ये ह्या माणसाने श्रीमंती दिली. दारासमोर गाड्या वगैरे आहेत, लक्षावधी रुपयाच्या बँकेत डिपॉझिट्स आहेत. हा पराक्रम अण्णांचा आहे. या शिक्षणाचा बाजार होऊ देणार नाही सर. त्या ईर्ष्येनं उतरलो आहे. कितीही मोठी शक्ती यांची असू द्या, साफ विचारणार आहे. विधान परिषदेचा अध्यक्षांना वाचा कर्मवीर, वाचा शिवाजी, 2 दिवसाचं अधिवेशन कॅन्सल करा, घरात बसून वाचन करा, मग या विधान परिषदेमध्ये तरच तुम्ही लायक ठरणार आहे हे राज्य शिकट चालायला. चेष्टा करताय आमची. 15-15, 20-20 वर्ष आज काम करतायत बिनपगारी. कुटुंब उद्ध्वस्त झाले. आज अनेक मंडळी येत आहेत पगार नाही म्हणून. हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य. जे शिवाजी महाराज पहाटे 3 वाजता उठून शेकत बसलेल्या आजोबाजवळ विचारतात, तुझं पोरगं काय करते, ड्रेस बदलून मुलाखत घेतात. 20 वर्षाचा आहे, नोकरी नाही, 10 गुंठ भात शेती आहे. दुसऱ्या दिवशी निरोप येतो त्या घरात, राजाने तुम्हाला बोलवलंय. पोराला घेऊन आल्यानंतर त्यांना लष्करात घेतात शिवाजी महाराज. आज आमची गरिबाची पोरं राज्यकर्त्यांच्या दारात जाऊन बोंबलली तरी नोकऱ्या नाही आहे. हा पराभव आहे आपला. इलेक्शनला 50-50 कोटी रुपये खर्च करतात हे. आणि आमचा एक शेतमजूर जवळ पैसा नाही म्हणून पोरीचं लगीन करू शकत नाही, एक गुंज सोनं घालू शकत नाही. हे वास्तव आहे आपल्या महाराष्ट्राचं. म्हणून मला हे सर्व व्यवस्था बदलायची. मला ठणकावून सांगायचं राज्यकर्त्यांना, हे तुम्हाला करावं लागेल, नाहीतर संबंध महाराष्ट्र तुमच्या विरुद्ध उभा केल्याशिवाय राहणार नाही. ही शक्ती आहे माझ्याकडं. माझ्या महाराष्ट्रातली माणसं संवेदनशील आहेत, कारण अण्णांनी इथं संस्कृती पेरलेली आहे, ज्योतिबांनी इथं संस्कृती पेरलेली आहे. मी सांगितलं, एकच छोटंसं घटना सांगतो आणि थांबतो. मी संस्था चालक संघटनेचा राज्य पातळीवरचा पदाधिकारी असल्यामुळं एक मी सूचना केली. गोविंदभाई श्रॉफ अध्यक्ष होते त्या. राष्ट्रपतीचे मिस्टर शेखावत हे सुद्धा अध्यक्ष होते काही काळ. या माणसांच्या हाताखाली मी काम केलं आहे. औरंगाबादला मीटिंग चालली होती त्यावेळी मी गोविंदभाई श्रॉफना सांगितलं, वेतनेतर अनुदान नसल्यामुळं महाराष्ट्रातल्या हजारो शाळांमध्ये संस्था चालक महिन्याला 1000 दे, 5000 दे अशा प्रकारचे शोषण आणि पिळवणूक चालू केलेले आहे. आणि हे शोभत नाहीये. कर्मवीर भाऊराव पाटलांनी कधी कुठल्या सेवकाची पिळवणूक केलेली नाहीये. उलट सेवकाच्या पाठीवर शाबासकीची थाप भरून त्याला धीर दिलेला आहे, त्याला निर्भव बनवलेला आहे. आज त्यांची पिळवणूक सुरू आहे, कारण तुम्ही आम्हाला ग्रँट्स देत नाही. आम्ही अधिवेशन भरवलं संस्था चालकांचं तिथं. इकडं सरकारचं अधिवेशन नागपूरला चाललेलं हिवाळी अधिवेशन, आणि आम्ही विलासराव देशमुखांना तिथं पाचारण केलं. त्या विलासराव देशमुखांच्या समोर अर्धा तास महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था कशी धोक्यात आलेली आहे, वेतनेतर अनुदान नसल्यामुळे या महाराष्ट्राची त्रेधा तिरपट झालेली आहे. अर्धा तास बोललो शिवाय विलासराव देशमुखांच्या समोर. नंतर त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सगळा आढावा घेताना 18 वेळा माझं नाव घेताना शेवटी सांगितलं, बिरनाळे सर, हे वास्तव खरं आहे, पण आज तुम्ही ज्या पोट तिटकीनं माझ्या समोर सगळे मांडलेलं आहे महाराष्ट्राचं चित्र. मी विलासरावांना प्रश्न केला, शिवाजी महाराजांच्या जयंतीला, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीला, सावित्रीबाईंच्या जयंतीला मंत्रालयात थाटामाटानं हार घालता, आणि त्यांच्या मनातला, त्यांच्या हृदयातला समाज कसा जगतो, हार पत्करतो. एकीकडे ते फोटोला हार आणि एकीकडे जनतेचा हार. ही विसंगती, विषमता तुमच्या मुख्यमंत्र्यांच्या पदाच्या काळात कमी झाली पाहिजे. माझे शिक्षक आणि शिक्षकेतर सेवकांची पिळवणूक होते, तुम्ही तातडीने ग्रँट दिली पाहिजे. 1100 कोटी रुपये थकीत होते. दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र शासनानं अधिवेशनात ठराव पास केला,
700 crores were released by the Maharashtra government. हे लक्षात घ्या. काय करू शकतो आपण. विलासरावांना गदा गदा हलवलं मी तिथं. 6 महिन्यानं पुन्हा 400 कोटी दिले. माझा विश्वास आहे जर तुम्ही प्रामाणिकपणे निस्वार्थीपणे सेवाभावी वृत्तीनं एखादा बहुजन समाज कल्याणाचा प्रश्न राज्यकर्त्यासमोर मांडला तर त्यांना झुकावं लागतं. त्याला कुठल्या शक्तीची गरज नाहीये. शासन फारच विरोधी असतं अशाचा भाग नाहीये, पण नोकरशाही मंत्रालयातली सचिवालयातली ती असते फार उर्मट असते, डावपेच करणारी असते, सहज सरळ काय होऊ देत असते. मंत्र्यांना फारसा अनुभव नसतो. चुकीच्या पद्धतीने त्यांच्यासमोर मांडायचं आणि बेळी उतरायचं. मागच्या सरकारनं 515 GR काढले. आता हे सरकार सुद्धा तेच करते. रोज एक GR, रोज एक परिपत्रक. मला शासनाला ठणकावून सांगायचंय, माझ्या शिक्षण व्यवस्थेमध्ये GR काढण्यापूर्वी त्याचा ड्राफ्ट मला दाखवायचा. संदिग्ध नाही काढायचं. 50 अर्थ त्याचे निघता कामा नाहीत. खाली मग पिळवणूक सुरू होते. त्याचे पळवाटा सांगून हे असंच आहे रे, हे असंच केलं पाहिजे रे. निसंदिग्ध स्पष्ट क्लिअर GR निघाले पाहिजे. परिपत्रक क्लिअर निघाली पाहिजे. सामान्यातला सामान्य चतुर्थने सेवक वाचला तरी त्याच्या लक्षात आलं पाहिजे. ही व्यवस्था मला दुरुस्त करायची आहे. गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक कायदे शासनाने केले. 77च्या अधिनियमातले कायदे दुरुस्त केले, 81च्या नियमावरचे कायदे दुरुस्त केले. पण शेट्टी सर ते सुधारित अजून त्याचं पुस्तकच प्रकाशित केले. म्हणून शिक्षण अधिकाऱ्याला सुद्धा बऱ्याच वेळा माहिती नसतं हा कायदा दुरुस्त झालेला आहे. मग ते अडवतात, लोकांना भीती घालतात. हे बघ जुना कायदा ते दाखवायचं, दे पैसे, ते घेऊन देते. शोषण व्यवस्था, पिळवणूक व्यवस्था, त्याचे मुळं कुठे आहेत बघा. अद्यावत नियमावली आणि अधिनियमाची प्रत मी प्रकाशित करायला लावणार आहे. ती महाराष्ट्राच्या सगळ्या शिक्षकांच्या हातात पडली पाहिजे. त्याला जा विचारता आला पाहिजे, कायदा असा आहे, मला हे मिळालं पाहिजे. वेतन अनुदान मिळालं पाहिजे. त्यात आमचे बांधव 16 पासून धडपडतात, आता 100% यायला पाहिजे होते. 20% सुद्धा परवा जाहीर केलं पण अजून दिलं नाही. ही व्यवस्था मला दुरुस्त करायची आहे. पेन्शन सारखा विषय मला दुरुस्त करायचा आहे. मला काय म्हणतात माहिती आहे, शिक्षक पेन्शनचा विषय काढल्यावर बिरनाळे सर आता पेन्शन इतिहास जमा झाला, नाच सोडा. मी म्हटलं अशी उदासीन वृत्ती, नकारात्मक वृत्ती ही शिक्षकांना अडचणीत आणणार आहे. अरे राहणं आशावादी आहे. पेटवा महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांची मनं पेटवा. उद्या त्यांना विधानसभेला निवडून येईल की नाही अशी भीती निर्माण करा ना. तुम्ही सांगितलं ऐकतात ते. लोकसभेच्या इलेक्शन असतील, विधानसभेच्या इलेक्शन, त्याच्यावरती कमांड निर्माण करा. आम्ही इतके भयभीत आहोत. आपलं घर बोला आपण, शाळा वगैरे आपण, कुठं काय लक्ष द्यायला तयार नाही. मग मला प्रश्न पडतो, आम्ही नैतिक मूल्य ही सगळी संस्कृतीच्या गोष्टी मुलांना शिकवायच्या आणि आम्ही त्याच्यापासून बरंच अलिप्त राहतो. म्हणून मला मन दुरुस्त करायचे, सगळ्यांची निर्भयता द्यायची. त्याशिवाय पुढे टिकणार नाही बरं का. परवा अधिसूचना काढली शासनानं, इथून पुढे शाळातल्या शिक्षकांचा, शिक्षकेतर सेवकांचा पगार शासन ठरवेल त्या पद्धतीनं देण्यात येईल. ऐकू नका म्हणता. आणि एक आता विद्यमान आमदार आहे, त्याचा ड्राफ्ट देशपांडे नामक आमदाराने केला आणि तो निर्लजपणे सांगतो जगाला, मंत्र्याला ड्राफ्ट मीच करून दिलाय. हा शिक्षक आमदार. ही अशी घाण साचलेली आहे तिथं बरीच, ती सगळी स्वच्छ करायची आहे. अधिसूचना ती जर रद्द झाली नसती तर तुमचा आयोग संपला असता. वेतन आयोग संपला की मग ते एक विद्यार्थी आहे ना त्याला 50 रुपये द्या, 2 आहेत ना 100 द्या, असं विद्यार्थी गणित तुम्हाला कॅल्क्युलेशन करून पगार सुरू झाला. म्हणजे मजुरी टाईप. मोठा धोका. पहिल्यांदा ती अधिसूचना द्यायची रात्री परिस्थिती माझ्या हातात पडली. तातडीनं मी मुंबईला वरिष्ठांशी संपर्क साधलो. संघटनेच्या साहेबांच्यावर पत्र लिहावं आहे. दुसऱ्या दिवशी 12च्या आत मंत्रालयात पत्र गेलं. आंदोलन सुरू केली. शाळांमध्ये फिरून प्रबोधन केलं त्यावेळी सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात. आणि ते पेपरमध्ये सारखं आलं. मग शासन झोकलं त्या दिवसानंतर. 33 अभ्यासगट नेमायचा अधिसूचना काढली. सगळे तुमच्यावर अन्याय करत, मुख्याध्यापकापासून शिक्षकेतर सेवक सगळ्यांना भेटी धरायचं. तुम्ही गुलाम आहात. गुलाम ही संकल्पना शिक्षण क्षेत्रात राबवायचा प्रयत्न आहे त्यांचा. शिक्षक म्हणजे गुलाम, मुख्याध्यापक म्हणजे गुलाम. ते आपल्याला घडवायचं नाहीये. ताकद मोठी आहे आपली. मला अजूनही सांगायचं आहे शिक्षकांना आणि शिक्षकेतर सेवक, तुम्ही जर ठरवला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण करणार तर तुम्ही ठरवू शकता, पण ते आपण वापरत नाही. हे दुर्दैव आहे.
समाजाचा माझा विश्वास आहे. कुठल्याही इलेक्शनला मी सांगेल त्या उमेदवाराला मत देणं, मी आव्हान केलं तर ते देऊ शकतात, एवढं माझ्याकडे हे आहे, विश्वास आहे लोकांचा. त्या विश्वासाचा वापर आपण करत नाही. रयतमधला एक परवा प्रश्न मी हाताळला सर, मुद्दामून सांगतो. हे सगळं काम करत असताना, व्हॉट्सअपवरती फिरत असताना, फेसबुकवरती फिरत असताना या 5 जिल्ह्यातल्या अनेक लोकांनी मला फोन केले, सर मी रिटायर होऊन 17 वर्ष झाली, 18 वर्ष झाली, 20 वर्ष झाली, पेन्शन नाही आम्हाला. कुठं सर्व्हिस झाली रयतमध्ये, का सर्व्हिस तुम्हाला पेन्शन नाही? ते म्हणाले सर बदल्या माझ्या 13 वेळा झाल्या आणि 400 किलोमीटर 300 किलोमीटर हे लांब लांब झालेले आहेत. मी रिटायर झालो, 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, आता 17 वर्ष झाली, मला कोण दादच देत नाही. मला येणं देणं दाखला मिळत नाही, सेवा दाखला मिळत नाही, शिक्षणाधिकारी कार्यालय तर ते मला दाद देत नाही, हात येऊ देत नाही कोण. तर ही वस्तुस्थिती आहे. एका माऊलीनं मला फोन केला, रयतच्या 13 शाखेमध्ये माझा नवरा काम करून आला, सगळ्या जिल्ह्यांमध्ये, मरून 24 वर्ष झाली, लेकराचं लग्न झालंय, पण माझ्या नवऱ्याला अजून पेन्शन मंजूर होऊन आली नाही, आम्हाला फॅमिली पेन्शन अजून मिळत. याच्याहून धक्कादायक काय महाराष्ट्रात असेल का? माऊली रडू लागली फोनवर, सर अनेक आमदार खासदारांचे उंबरटे भिजवले, ऐकून घेतात, सोडून देतात, माझा प्रश्न त्यांना महत्वाचाच वाटत नाही. आज मी कुटुंब धुनीभांडी करून घर चालवते, म्हणजे काय पेन्शन असेल ती माझ्या नवऱ्याची मला मिळायला पाहिजे, फॅमिली पेन्शन. मग मी ठरवलं, चेअरमनना पत्र लिहिलं आणि पाटलांना, पाटील साहेब हे महाराष्ट्राच्या भाग्यविधाता म्हणून रयतचं नाव घेतलं जातं, अण्णांचं नाव घेतलं जातं. ती कीर्ती जर तशीच टिकवायची असेल, जनमानसामध्ये रयतची क्रांती जी झालेली आहे त्याचा आदर असाच वाढवायचा असेल, तर पहिल्यांदा तुम्हाला रयत सेवानिवृत्त सेवकांचा प्रश्न सोडावा लागेल. 6 महिन्याच्या आधी त्याचे पेन्शन पेपर्स तयार झाले पाहिजे. तुमचं काय ॲडिटी बाबा असेल, येणं देणं असेल ते तुम्ही तुमच्या लेवलवर, इकडे निरीक्षक नेमलाय, तिकडे इन्स्पेक्टर नेमलाय, तिकडे सचिव नेमलाय, तिकडे उपसचिव, काय तुमची पदं असतील ती सगळं सेवकांमध्ये नेमलाय. का होई कामं तटतात, सेवकांची कामं का तटवतात? मी त्यांना प्रश्नामध्ये खडा सवाल केला बरं का. त्यांना मी सांगितलं 6 महिन्याच्या आधी प्रस्ताव सगळ्यांचे झाले पाहिजे आणि रिटायर झाल्यानंतर दुसऱ्या महिन्यात त्यांचं पेन्शन हातात पडले पाहिजे, खात्यावर जमा झाली पाहिजे. ही व्यवस्था रयतमध्ये राबवली तर अण्णांच्या विषयी, रयतविषयी जो आदर आहे तो वृद्धिंगत होईल. हे बरोबर नाही, यात दुरुस्ती करा. आणि त्यात शेवटी मी त्यांना सुचवलं, रयत संस्था मोठी आहे, 16 जिल्ह्यामध्ये 18 जिल्ह्यामध्ये काय असेल ती पसरलेली आहे मोठी, अनेक वेळा बदल्या होतात, ती कागद त्याच्यावेळी पूर्ण होत नाही आहे, सेवा पुस्तकाच्या एंट्रीज पूर्ण होत नाही, कारण तिथं काय सिमेंटचा हिशोब दिला नाही, कटू काय हे मला ऐकलं नाही बरं का, पुस्तकाचा हिशोब दिला नाही, सिमेंट वरांड्याचाच ठेवला, ते भिजून गेलं, उन्हाळ्यात पाऊस येते त्याला तर काय माहिती आहे मास्टरला. भिजलं ते 40,000 देणी काढली, उधार नाही बरं का, 40,000 देणी काढली. निष्पाप लोकांना कशाला त्रास देताय तुम्ही? काय बुडली ना, काय डोनर मिळवा 4-5 आणि मिटवून त्याचं प्रकरण जेवण तर पाठवून द्या ना. तुम्हाला अनेक मार्ग आहेत. रयतची ताकद किती मोठी आहे. अशी काही उदाहरणं आहेत. हेडमास्टरना काही ठिकाणी अडकवलेलं आहे, काही ठिकाणी सुपरवायझरांना अडकवलेलं आहे, काही ठिकाणी शिक्षकांना अडकवलेलं आहे, काही ठिकाणी शिक्षकेतर सेवकांना अडकवलेलं आहे. अशी अनेक प्रकरणं आहेत. आणि मग त्यांना पत्र लिहिलं, मिस्टर पाटील मी तुम्हाला आवाहन करतोय, तुम्ही रयत शिक्षण संस्थेच्या सातारच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये रयत सेवक सेवानिवृत्ती वेतन प्रस्ताव पूर्तता कक्ष स्थापन करा. काय वेतन श्रेणीवर माणसं तिथं नेमू नका, मानधनावर पोरं नेमा गरिबांची. मी स्वखर्चानं महिन्यातून 2 वेळा सातारला येतो. संबंध रयत मधल्या त्या 6 महिन्यातल्या पेन्शन पेपरचा आढावा घेऊया. कुठल्या शाखेत प्रलंबित आहे, कोण आता रिटायर होणार आहे 1 वर्षात मे पर्यंत, सगळा आढावा घेऊया. 1 महिन्याला बैठक लावा. माझ्या स्वखर्चाने येतो, मला 4 सुद्धा देऊ नका, पण त्यांचे अश्रू पुसायचे आहेत. माझी मदत घ्या. मी प्रशासकीय काम केल्यामुळे सगळ्या गोष्टी माहिती आहेत मला. अधीक्षक होतो मी एका मोठ्या संस्थेचा सोसायटी. 4-4 तास मी रोज वेळ द्यायचो. मला माहिती आहे. उपयोग करून घ्या आणि हा कक्ष सुरू करा. प्रत्येक ठिकाणी मुख्याध्यापक किंवा हे काही ठिकाणी सहकार्य करतील अशातला भाग नाही. आपण ही यंत्रणा दुरुस्त करूया. कक्ष सुरू करा. पहिला आपला विजय झाला. दुसऱ्या दिवशी सगळ्या शाखांना त्यांनी पत्र पाठवलं. सेवानिवृत्ती वेतन प्रलंबित काय काय आहेत त्याचा आढावा घेण्याचं पत्र काढलं लगेच. मला निरोपी आला तो. आणि काही शाळांचे ग्रुप करून त्याचा आढावा घेऊन प्रलंबित
गोष्टीचा अभिप्राय शेरेसवे मागवलेला आहे. एक आहे, कुठलाही संस्थाचालक निर्दयी नसतो, शासनही कधी निर्दयी नसतं, पण शासन आणि समाजात जो दुवा असतो समन्वय साधणारा, तो जर शहाणा नसेल, त्याला जर संघटन कौशल्य नसेल, समन्वय करण्याची त्याच्याकडे शक्ती नसेल, तर ह्या व्यवस्था एकमेकापासून फारकत घेऊन जातात. शासनाचं काय बिघडत नाही, संस्थेचं काय बिघडत नाही, पण भरडला जातो आमचा खालचा समाज, शिक्षक. तर हा भरडू नये, त्याचं शोषण होऊ नये. तुम्ही हयात बाबासाहेबांनी एकट्यानं 5000 वर्षाचा इतिहास 50 वर्षात बदलून दाखवला. एकटाच होता ना, नाही का बरला? शिवाजी महाराजांचा वंशज आहे म्हणून अभिमानानं सांगणारी माणसं सुद्धा मैदानातून बऱ्याच वेळा माघार घेतात. लक्षात घ्या. हे का? माझी माणसं उघड्यावर पडू नये, हा माझा स्वाभिमानाचा विषय आहे. मी जर पळ काढला तर यांनी बघायचं कोणाकडे? ही व्यवस्था मला बदलायची आहे, सिस्टीम बदलायची आहे. भले त्याला वेळ लागेल. बाबासाहेबांना 50 वर्षे लागली वेळ. ज्योतिबा फुलेने बराच संघर्ष करावा लागला, अण्णाभाऊ साठेंना संघर्ष करावा लागला, अहिल्याबाई होळकरांना तर खूप संघर्ष करावा लागला. पण आज भारतामध्ये IAS अभ्यासक्रमात अहिल्याबाईंचा आणि शिवाजींचा उल्लेख अभ्यासक्रमात ठेवावा असं तिचे प्रशासन. तर ही व्यवस्था निर्माण करण्यासाठी सर मला कर्मवीरची ताकद पाहिजे, शक्ती पाहिजे. मी आमदार झाल्यानंतर त्या पगारासाठी मी तिथं जाणार नाही आहे, त्याच्या पेन्शनसाठी जाणार नाही आहे. तो सगळा पैसा मी माझ्या शिक्षक आणि शिक्षकेतर बांधवांचे जे गरीब आहेत, विनानुदानितवर आहेत, रोजंदारीवर आहेत, त्यांच्या लेकीच्या लग्नासाठी खर्च करायचा मी निर्णय घेतला. एका गिरणीलाही त्याचा हात लावणार नाही. फक्त कर्मवीरांची ताकद, लक्ष्मी माऊलीची ताकद मला इथून मिळणार आहे. तुमचा आशीर्वाद मला विधानसभेत कुणी आला तरी प्रवेश करण्यास रोखू शकणार नाही, एवढी ताकद तुमच्या आशीर्वाद. रयतेचा आशीर्वाद हा बलिष्ठ आशीर्वाद असतो. तो आशीर्वाद तुम्ही मला द्या, तुमची सेवेची संधी द्या. 6 वर्षात असं काम करून दाखवेल, येणाऱ्या अनेक पिढ्यांमध्ये विधान परिषदेमध्ये कसं काम करायचं असतं, शिक्षक आमदार म्हणून कसं काम करायचं असतं, याचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा असं एक वस्तुपाठ घालून देण्याची माझी इच्छा आहे. आणि तुम्ही तो विश्वास मला दिलेला आहे. तो विश्वास अधिक दृढ व्हावा, आशीर्वाद राहावा अशा प्रकारची अपेक्षा करतो. मला आत यायला परवानगी दिली. शेट्टी सर माझ्याबरोबर आहे, ते मराठीचे प्राध्यापक, शाहू फुले आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते आहेत. सरपंच म्हणून गावाचं काम केलेलं आहे त्यांनी. काय दुसऱ्यांचं भल्याचं चिंतन त्यांच्याकडे असतं. शेट्टी सर तर प्रश्नच नाही, शिक्षकांचे प्रश्न सुटावे म्हणून सातत्यानं मला ते मार्गदर्शन करतात. सातत्यानं फोन असतो त्यांचा, आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती चर्चा करतो. त्यांनी 8 ग्रुप्स काढलेले आहेत ते विचाराचा आदान प्रदान होण्यासाठी. टीचर्स ग्रुप साहेब यांच्यातले कोणाकडे त्यांना आहेत का? असतील सहभागी करा. हे आदान प्रदान होत राहू द्या. शिक्षण खातं तुम्हाला घाबरलं पाहिजे. शिक्षणाचे करायचं धाडस होता कामा नये. तुम्ही तिथं कामासाठी गेला तर तो खुर्चीतनं उठून उभा राहायला पाहिजे. इथपर्यंत मला व्यवस्था दुरुस्त करायची. आज ते आमच्यावर गुरगुरतात. कारण का? सेनापती नाही आहे, हे माहीत आहे त्यांना. सेनापती मुंबईत असतो नाही तर गावाकडे असतो. तो कधी पानंद रस्त्यावर येत नाही, ग्रामीण भागात येत नाही, एकट्या गाडीत बसत नाही, ऊसतोड मजुरात मिसळत नाही, वीट भट्टीवर कधी जात नाही, सफाई कामगार करणाऱ्या माणसाजवळ कधी विचारपूस करत नाही, शेतकऱ्यांना कधी विचारत नाही बाबा ऊस किती झाला, पैसे किती आले, काय परिस्थिती आहे तुझी. अशी चौफेर दृष्टी असलेला शिक्षक आमदाराची आज गरज आहे. कारण आम्ही सगळे या घटकाशी निगडीतच आहे सर. त्यांचीच मुलं आमच्याकडे शिकतात. बरोबर आहे की नाही सर? त्यामुळे या समाजाच्या सुखदुःखात सहभागी होणं म्हणजे आपलं काम आहे. मी केवळ शिक्षकाचं नाही बघणार, कारण का शिक्षकांच्या या सगळ्या व्यवस्थेमध्ये हा समाज आपली मुलं तिथं पाठवतो. त्याही समाजासाठी मला काम करायचं आहे. ही शक्ती मला द्यावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो. जय कर्मवीर. पुन्हा एकदा सर्वांचा मी ऋणी आहे. एक गोष्ट राहिली, आता तुम्ही 15-20 मिनिटांमध्ये सरांची झलक बघितला सर. ते जे पत्रक आहे मुद्दाम सांगतो, आता जी गाडी आमची बघितली ते आमची नाही. अशाच विचार पटलेल्या एका व्यक्तीने थोर व्यक्तीने मला गाडी पेट्रोल